राज्यामध्ये झालेल्या पावसामुळे 37,000 हेक्टरवरील शेतीचे नुकसानीच्या पंचनाम्यांना आजपासून सुरुवात होणार। अमरावती जिल्ह्याला सर्वाधिक पावसाचा फटका। बीडच्या एम घाट परिसरामध्ये 60 एकरमधील कांदा सडला। 25 शेतकऱ्यांवर आर्थिक संकट। पंचनामे सुरू असून सरकारने खरीपाच्या पेरणीपर्यंत आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। करमाळा तालुक्यामध्ये पावसाने कांदा उत्पादकांचे नुकसान। जवळपास 250 ते 300 गोणी कांद्याचे नुकसान। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। पुण्याच्या इंदापूरमध्ये डाळिंबाच्या बागा जलमय। नीरा नदीच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई देण्याची मागणी। जालना जिल्ह्यामधील बदनापूर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस। सुकना नदी दुथडी भरून वाहायला सुरुवात, तर वाकुळणी, माहेर भायगाव या ठिकाणी अनेक शेतांमध्ये पाणी शिरलं। सोलापूरच्या बार्शीमध्ये मागील 8 ते 10 दिवसापासून मुसळधार पाऊस। बार्शी तालुक्यामधील आगळगावमध्ये कांदा पिकाचं नुकसान। काढणीला आलेला उन्हाळी कांदा पावसामुळे भिजला। पावसाने धाराशिवमध्ये कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतात काढून ठेवलेल्या भुईमुगाला कोंब फुटले। मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे भुईमुगाचं नुकसान। वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये शेलू बाजारामध्ये नाफेड विक्री केंद्रावर शेतकऱ्यांचे अतोनात हाल। तूर विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना रात्र पावसात काढावी लागली।